तर कोणीही चिडलेलं नाही तुझ्या. चल सुरू कर. तुला माहित नाहीये श्री. जान्हवी तुला माहित नाहीये, माझं बोलणं झालं त्यांच्याशी. कशा संदर्भात? याच संदर्भात. तुला तुझ्या आई बाबांना भेटण्यापासून. श्री तुला सांगितलेलं ना मी, तू कशाला बोललास त्यांच्याशी? अरे आता त्यांना काय वाटेल, मी तुझ्याकडे चुगली केली असं वाटेल ना. श्री अरे एकदा बोलायचंच ना माझ्याशी, निदान फोन करून विचारायला हवं होतंस. श्री तू बघ आता त्या अजून चिडतील माझ्यावर. त्यांना काय वाटेल, मी तुला सांगितलं. रिलॅक्स रिलॅक्स, असं काही होणार नाहीये. कसं नाही होणार श्री? एवढं तर कळतच ना आता. तू त्यांच्याशी बोललायस म्हणजे मीच तुला सांगितलं, तर माझ्याशिवाय कोण सांगणार आहे तुला? त्या स्वतःच. म्हणजे आता त्यानेच विषय काढला माझ्याकडे. कधी? आज दुपारी. मग काय, मी सांगितलं त्यांना की तुला तुझ्या आई बाबांना भेटण्यापासून थांबवणं मला काही पटणार नाही. मग काय म्हणाल्या त्या? नाही पटलं. खरंच? हे बघ, त्यांचा एक सरळ साधा हेतू आहे. त्यांना तुला आणि बाळाला प्रोटेक्ट करायचं, बस. बाकी काही नाही. आता काय झालं? थँक्यू श्री. मी हेच समजावून सांगत होतो तुला. मला ना कधी कधी समजून सांगण्याची नाही, समजून घेण्याची गरज असते श्री. आय कॅन अंडरस्टँड. अँड आय एम सॉरी, माझं चुकलं. नाही, माझंच चुकलं. म्हणजे जेव्हा माझं काही चुकलेलं नाही असं मी म्हणत होतो, तेव्हा तू मला दाखवून देत होतीस की बघ तुझं कसं चुकलंय. आणि आता जर मी म्हणतोय की माझं चुकलंय, तर आता तुझं म्हणणं आहे की नाही आता माझं चुकलंय. म्हणजे समजून कसं घ्यायचं तुम्ही बायकांना? नेहमी नवरा म्हणेल त्याच्या विरुद्धच कसं बोलायचं असतं का तुम्हाला? आणि म्हणे आम्हाला समजावण्याची नाही तर समजून घेण्याची गरज असते. मी ना आता अशा त्रस्त नवऱ्यांची एक संघटनाच काढणार आहे. असू नको. जेव. श्री आणि जान्हवी बाहेर जेवायला गेले. आता या दिवसात जेवायला कशाला बाहेर जायचं कोणास ठाऊक. जाऊ दे ग ताई, मोकळेपणानं बोलता येईल त्यांना. तिथे ना श्रीने जान्हवीला आपलं म्हणणं समजावून सांगितलं ना तर बरं होईल. तो जान्हवीला नाही आपल्याला समजावे. नाहीतरी त्याला आपलं म्हणणं पटलेलं नाहीच आहे. पण ताई त्याच्या बोलण्यात तथ्य आहे. आपण जान्हवीशी चांगलं बघूया बस. हा. आणि जान्हवीच्या माहेरचं काय करायचं हे श्रीवरच सोपवूया. हा, श्रीवर सोपवूया. मला तर काही हे पटत नाहीये, पण ठीक आहे. आता तो म्हणालाय ना मी बोलतो, बोलू दे त्यालाच. मी आईना सूप देऊन आल्या. हा. अरे हो, भाऊजी उशिरा येणार आहे जेवायला, तर आपण आपलं जेवून घेऊ आणि आवरून ठेवू. हो, मी रुक्मिणी स्वयंवराचं पारायण करून येते. हा, मग जेवूया. पंच, तिला अजूनही वाटतंय का तिचं लग्न जमेल असं? हे ग आता कुठे लग्न जमणार आहे, काही होणार नाही याचं. भोळी आहे ना सरू. आईस्क्रीम. श्री तू पण घे ना, मस्त आहे. चालू दे तुझं. तुला माहितीये तू माझ्या बरोबर असलास ना की मी खूप आनंदी असते.
माझ्या आयुष्यात नसतास तर काय झालं असतं माझं? काय झालं असतं? हे छे, मी तर तुझ्याशिवायचं आयुष्य इमॅजिनही नाही करू शकत. मी नाही. जान्हवी, सकाळी काय झालं होतं? रडत का होतीस? काही नाही, असंच. तू म्हणाली होतीस भेटल्यानंतर सांगेन. जाऊ दे ना तो विषय. आपल्यात कुठलंही सिक्रेट ठेवायचं नाही असं ठरलंय की नाही आपलं? सांगणार आहे मी तुला. वाट बघतोय मी. श्री, आत्ता नको प्लीज. अगं आत्ता काय आणि नंतर काय? कधीतरी तू सांगणारच आहेस की नाही? मग सांग ना. घरी गेल्यावर सांगू प्लीज. ठीक आहे. बरं, तू कुणामुळे रडत होतीस हे तरी सांगशील प्लीज? आईमुळे. तुझ्या त्या बाईला ना जान्हवीची पर्वा आहे ना होणाऱ्या बाळाची. असं कुठली आई वागते का आपल्या प्रेग्नेंट मुलीशी? हे बघ, माझं काही चुकत असेल ना तर तसं स्पष्ट सांग. नाही नाही, तुझा नेमका मुद्दा काय? जान्हवीचं माहेर तुमच्या बाळासाठी सेफ नाहीये. काय झालं? काय नाही. अरे, तुझा चेहरा का पडला एवढा? काय नाही. हे बा, आत्ताच ठरलंय ना आपलं, आपल्यात काहीच सिक्रेट्स ठेवायची नाहीत म्हणून. मी ठेवतच नाहीये काय. मग सांग. तू का रडत होतीस हे सांगितलंस तर मी सांगितलं. मी सिरियस नाहीये ना? तुझ्याकडे नाही, तसं नाहीये. बघ, माझं तुझ्यावर अवलंबून आहे. श्री, सी, नो लाईफ विदाउट वाईफ, अँड आय लव्ह माय वाईफ. आय लव्ह यू टू श्री. दुपारी कोणीतरी नुसतं म्हणत होतं. माझा जरा मूड नव्हता रे, म्हणून. पण आता मी एकदम नॉर्मल आहे. काय झालंय श्री? वाईफ नॉर्मल, लाईफ नॉर्मल. आई, थोडा गरम गरम भात खाल्ला असतात तर बरं झालं असतं. मी आता लाजणार आहे का नर्मदा? नाही, पण मला समाधान वाटलं असतं. तुझं सगळं समाधान लोकांच्या खाण्यापिण्यातच का असतं ग नर्मदा? आता काय करणार आहे? तू वय झालंय माझं. आहार पण कमी झाला तर जास्त वर्ष जगेन मी. मग श्री आला नाहीये का अजून? तो जान्हवीला घेऊन जेवायला बाहेर गेलाय. हा, आई, फळ देऊ एखादा छान? नर्मदा, बरं, ठीक आहे. मी झोपणार आहात लगेच? नाही ग, झोप कुठे येते लगेच. निद्रा देवीची आराधना करायला लागते. वाचत बसेन थोडा वेळ, झोप आली की झोपी. का ग? नाही, असंच. तुम्ही पण जेवून घ्या आता, उगाच उशीर करू नका. सरीचा कृष्णाकडे धावा चाललाय ना, लग्न लवकर होऊ दे म्हणून. तिचं संपलं नसेल अजून. ती जेवेल तिचं झालं की. तुम्ही जेवून घ्या. बर, बघते.
मला माहितीच नव्हतं मी लाईनवर आहे. फोन कॉल केला होता ना, म्हणाली भावाच्या आयुष्याचं वाटोळ करून समाधान नाही झालंय तर बापाची जीवावर उठली आणि म्हणाली तिच्या आईने आधीच डोळे मिटले, बरं झालं, तिला तिला पावलं नसतं सगळं. मान्य आहे मला, ती चिडली आहे माझ्यावर. आता तिला पसंत असलेल्या मुलीशी नाही झालं पिंट्याचं लग्न, पण मग माझी केलेली आई कशाला काढायची ना? त्या बिचारीने कोणाचं काय घोडं मारलं होतं आणि मी माझ्या बाबांच्या जीवावर उठणार आहे का रे? बाबांवर किती जीव आहे माझा, मी बाबांशी असं वागेन का? ते कुठे ते कळेपर्यंत ना जीवात जीव नव्हता श्री माझ्या. पिंट्याकडनं जर काही कळलं नसतं ना मी घरीच गेले असते श्री. मला माहिती आहे ना माझ्या बाबांवर किती जीव येते श्री. त्यांच्या जीवावर उठणार आहे का रे मी? हे बघ, रागाच्या भरात माणूस असं बोलून जातो, त्याला तसं काही म्हणायचं नसतं. हं? आणि आपण सोडून द्यावं ना, दुर्लक्ष करावं. मला कळतंय हे सगळं श्री, तिचा स्वभाव आहे हे सुद्धा मला कळतंय, पण थोडं वाईट वाटलं मला, बाकी काही नाही. पण आता मी ठीक आहे. रडून समाधान झालं. नक्की ठीक आहे? निघूया. हो. चला. 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 आफ्टर यू. एवढे मिस कॉल आहेत जानूचे? तर मला काय माहित, मी कशाला बघू तुमचा फोन? इथे माझाच फोन बघायला मला वेळ नाही. मला काही कामं कमी आहेत का? स्वयंपाक पाणी करायचं, इतर कामं करायची, काय फोनकडे बघत बसू का? वाजत वाजत राहतो आणि मग बॅटरी बंद झाल्यानंतर बंदच पडून जातो. मी नाही बाई पाहिलं. हॅलो बाबा. हा बोल. काय? बाबा तुम्ही बरे आहात का? हो, ते म्हणजे जरा गुडघ्यामध्ये वेदना सुरू झाल्या आणि पण मनीष भेटला तेवढ्यात मला. सॉरी बाबा, हो माझ्यामुळे. नाही नाही, असू दे, चालायचंच. वय झालंय आता माझं. बाबा हो माझी गाडी बंद पडली. बरं मी तुम्हाला सांगायला फोन करत होते की एवढ्यात निघू नका तुम्ही, पण तुम्ही फोनच घेतला नाहीत माझा. हो म्हणजे मी विसरलो घरी फोन. मला वाटलंच, कारण मी खूप वेळा तुमचा फोन ट्राय केला. बरं त्याच्यानंतर मी टॅक्सी पकडून रेस्टॉरंट जवळ गेले तर तिथेही तुम्ही दिसला नाही. मग आईला फोन केला, तिने उचलला नाही. शेवटी पिंट्याशी बोलणं झालं तेव्हा त्याच्याकडनं मला कळलं की तुम्ही घरी आहात. तेव्हा माझा जीव भांड्यात पडला बाबा. चुकामुक झाली म्हणजे आपली. आय एम सॉरी बाबा. अगं नाही नाही, तू कशाला सॉरी? माझाच मूर्खपणा झाला, मी फोन घरी विसरलो ना. तसं नाही हो, मुळात मीच तुम्हाला बाहेर बोलवायलाच नको होतं. ठीक आहे, हे सगळं होणार हे तुला कुठे ठाऊक होतं? बाबा खूप त्रास झाला का हो तुम्हाला? नाही,
नेहमी होतो तेवढाच. आता नक्की बरे आहात ना बाबा? त्या डॉक्टरांकडे जायचंय. हो हो मी बरा आहे, तू नको काळजी करू. पण आता ह्यावेळी बाबा मी गाडी पाठवे ना तुम्हाला. पाठवा, म्हणजे तुमची गाडी बंद पडेल आणि मग त्यावेळी तू फोन घरी विसर. चालू दे. नाही हो बाबा, असं नाही होणार. असू दे असू दे, बघू नंतर आपण. काळजी घ्या बाबा. हो तूही घे. जावई बापू बरे आहेत ना? बरं आहे. ठेवू फोन. हो बाबा, गुड नाईट. ठीक. अच्छा. मी अजून काही कोणाशी बोललो नाहीये, पण मला पटतंय असं जर मी म्हणालो ना तर महिला मंडळ नेमकं तेच धरून बसेल आणि मग ते सगळं बदलणं फार अवघड होईल. अय्यजी, मला आत्ता जान्हवीला दुखवायचं नाहीये. मला खात्री आहे की आत्ता जान्हवीला तिच्या आईपासून जर दूर ठेवायचं असेल ना तर मग तिला पिंट्यापासून आणि बाबांपासून तुटावं लागणार. बरं, आपण असंही सांगू शकत नाही की काही दिवस आता माहेरच्यांपासून थोडी लांब राहा. असं कसं सांगणार ना? त्यांनाही ती हर्टच होणार. पण मला ना हल्ली बेबी आत्याचं म्हणणं सुद्धा पटायला लागलं. असं कसं बोलू शकते ग तिची आई तिला? केवढी दुखावली गेली होती ती. आईजी, मला फक्त ह्या सगळ्यात ना एकाच गोष्टीची काळजी वाटते. ह्या सगळ्या स्ट्रेसचा बाळावर काही विपरीत परिणाम नाही ना होणार? आईजी, तुला काय वाटतं? तुझी बाळाची काळजी मला समजते श्री, पण मला नाही वाटत या सगळ्याचा बाळावर काही वाईट परिणाम होईल. कशावरून? हे बघ श्री, निसर्गानंच बाळाला आतून संरक्षित केलेलं असतं. पहिल्या 3 महिन्यांपर्यंत काळजी असते, पण आता जान्हवीला तो धोका नाही. राहिली गोष्ट जान्हवीच्या स्ट्रेसची, तर तिच्या मनाला आईच्या स्ट्रेसची सवय आहे. अरे अख्खं बालपण गेलंय तिचं तिच्या या आई बरोबर, आणि मन तो परिणाम पचवून परत नॉर्मल व्हायला शिकलेलं असतं तेवढ्या काळात. मला सांग, ती अपसेट झाल्यानंतर किती वेळात नॉर्मल झाली? दुपारी थोडी अपसेट वाटली मला, मग मी भेटलो तिला, मग हळूहळू झाली नॉर्मल. आता कशी आहे? आता एकदम नॉर्मल. मग काळजी करण्याचं काही कारण आहे असं मला नाही वाटत. आजकाल 100% तणावमुक्त कुणीच नसतं. हो अय्यजी, पण ह्या अशा अवस्थेत ह्या सगळ्याचा परिणाम. तेच तर सांगते ना मी श्री, अशा अवस्थेत सायकोलॉजिकल किंवा फिजिकल धक्का बाळासाठी घातक ठरू शकतो. म्हणजे कुणा जवळच्या माणसाचा मृत्यू झाला किंवा जवळच्या माणसाला झालेला मोठा अपघात, हे पचवणं अवघड आहे, त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. पण जान्हवी समोर जे आहे ते आव्हान आहे, तो ताण नाहीये. भावनिक गुंता येतो तो तिचा तिलाच सोडवू द्यावा. करेल ती मॅनेज, त्याची सवय आहे तिला. पण तिचं माहेर तुटणं याची सवय नाहीये तिच्या मनाला. त्याचा तिला त्रास होऊ शकतो. कुठल्याही बाईचं माहेर तोडलं तर ती आतून तुटू शकते. ते आपण नको करूया. श्री, तिचं माहेर जसं आहे तसं आहे, तसंच तिच्या आईचं, ती तशीच आहे आणि ते जान्हवीला माहित आहे. ती काही नव्यानं वेगळं वागत नाहीये ज्याचा नव्यानं वेगळा त्रास होईल जान्हवीला. फक्त अति होणार नाही हे बघायचं, आणि शक्यतो सहज वाटेल अशा पद्धतीनं आईचा कमीत कमी संपर्क येऊ द्यायचा. आपण काही इंटेन्शनली करतोय असं नाही वाटतं का? मग बरोबर आहे तुझं. तू काळजी करू नकोस रे श्री, सगळं ठीक होईल. हो,
मलाही तसंच वाटतंय. इकडे काय ग? चेहरा बघ कसा झाला होता. आता बरं वाटतंय. येऊ? गुड नाईट. गुड नाईट. बाय. श्री आईस्क्रीम मस्त आहे. हा मस्त आहे मस्त आहे. थँक्यू श्री. तुम्ही नाही घेतलं? नाही अरे नाही सोसत मला. मी घेतलं चमचाभर. पण तू आठवणीने आणलंस ना, हे बरं केलंस. श्री काही बोलणं झालं का? कोणाशी? अरे कुणाशी काय, जान्हवीशी. कशाबद्दल? तिच्या माहेराबद्दल. हा ते काय ठरलं शेवटी? ठरायचंय काय? आपण तिला तिच्या आईबाबांना भेटण्यापासून थांबवू शकत नाही.